पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज येथे अवैध गॅस सिलेंडर कारवाई करून 2,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील अतुल माने व रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज येथील अमर खड्याजवळील कच्ची हॉल येथून बजाज मॅक्सिमा माल वाहतूक रिक्षामधून अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर वाहतूक होणार आहे। पथकाने मिळाले बातमीप्रमाणे प्राजक्त कांबळे, महसूल सहाय्यक, पुरवठा शाखा, मिरज यांना सोबत घेऊन मिरज येथील कच्ची हॉल येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एका बजाज मॅक्सिमा माल वाहतूक रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस भरलेले दिसले। बातमीची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पुरवठा निरीक्षक व पथकाने रिक्षा चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत अशोक टाकवडे, वय 27 वर्षे, राहणार नदीवेस, पाटील गल्ली, मिरज, सध्या राहणार माणिकनगर, जुना हरिपूर रोड, मिरज असे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास रिक्षामध्ये भरलेले गॅस सिलेंडर विक्री परवान्याबाबत विचारले असता त्याने विक्री परवाना नसल्याचे सांगितले। तसेच सदरचे सिलेंडर हे मिरज शहरात विक्री करण्याकरिता यश गॅस एजन्सी जयसिंगपूर येथील काढून टाकलेला जुना कामगार रफिक दर्गावाले यांचेकडून आणले असल्याचे सांगितले। लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक व प्राजक्त कांबळे, महसूल सहाय्यक, पुरवठा शाखा, मिरज यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत।